नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, खूप खूप धन्यवाद तुमचं. आपण 7,000 पर्यंत पोहोचलेलो आहे. 7,000 सबस्क्रायबर झालेले आहेत आपल्याला. खूप कमी काळामध्ये हे सबस्क्रायबर झालेले आहेत. तर त्यासाठी तुमचं खूप खूप आभार मित्रांनो. तर आज आपण चालू घडामोडीचा हा पोर्शन आलेला आहे. चालू घडामोडी हा खूप इम्पॉर्टंट पोर्शन असतो, कारण प्रत्येक एक्झाममध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये असेल, कोणतीही एक्झाम असेल, त्यामध्ये चालू घडामोडी हा खूप महत्त्वाचा पोर्शन आहे. तर आपण जसजसे इम्पॉर्टंट आपण याच्यामध्ये असतील तसं घेऊन येऊ. तर 23 जून 2025चे करंट अफेअर्स आहेत. 23 जून 2025चे करंट अफेअर आपण घेऊन आलेलो आहे. तर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये 10 ते 25 प्रश्न हमखास त्याच्यामध्ये असतातच. महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरसह आपण संग्रह आणलेला आहे. तर स्टार्ट करू. सुरुवातीचा पहिला प्रश्न याच्यामध्ये काय आहे? विशाखापट्टणम येथे योग दिन किती लाख लोकांनी योग करून विश्वविक्रम केला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. विशाखापट्टणम येथे काय झालेलं आहे? आत्ताच योग दिन 21 जूनला जो योग दिन झालेला आहे, तर त्या 21 दिन योग दिनी किती लाख लोकांनी योगा जे आहे ते केलेला आहे. ठीक आहे. तर योगा केल्यानंतर हा जे रेकॉर्ड आहे ते मोडलेला आहे. तर ते किती लोकांनी करून योगाचा रेकॉर्ड मोडलेला आहे, हा प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये किती लोकांनी केलेला आहे? ऑप्शन याच्यामध्ये आहेत 3 लाख, त्यानंतर मग 5 लाख, 2 लाख, 1 लाख असे 4 ऑप्शन आहेत. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये बॉक्समध्ये टाकू शकता. तर हे आन्सर आहे ऑप्शन 3, ज्याचं ऑप्शन ए त्याचं 3 लाख. ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे, ठीक आहे, 2 लाख. ऑप्शन, ठीक आहे, 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. तर काय होतं याचं? ऑप्शन ए आन्सर करेक्ट आहे, ज्याचं 3 लाख लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, योगाद्र मोहीम कोणी सुरू केल्याची घोषणा केली आहे? योगाद्र मोहीम कोणी सुरू केलं? तर नरेंद्र मोदींनी केलं आहे. त्यानंतर प्रताप जाधव नाही, ह्याच्यामध्ये चंद्रबाबू नायडू केलेलं आहे, पवन कल्याण नाही. तर ह्याचं करेक्ट आन्सर काय आहे? चंद्रबाबू नायडू. तर लक्षात असू द्या, चंद्रबाबू नायडू यांनी हे चालू केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात योगाद्र मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे? तर आत्ता चंद्रबाबू नायडू हे आपण क्वेश्चनचं आन्सर पाहिलं. तर त्यांचे कुठले आहेत, त्यांनी हे सगळ्यांनी लक्ष द्या, त्यानुसारच याचं आन्सर आहे. तर ते आहे आंध्र प्रदेशचं. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे हे आंध्र प्रदेशमध्ये चालू झालेलं आहे. ओके. तिसरा प्रश्न. त्यानंतर चौथा प्रश्न, डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार 2026 देण्यात यावा अशी शिफारस कोणत्या देशाने केली आहे? डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत, USA ज्याला म्हटलं जातं, अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? तर डोनाल्ड ट्रम्प. हे आत्ताच निवडून आलेले आहेत पूर्वी. तर यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यासाठी कोणत्या देशाने घोषणा केली आहे? ती कधी द्यावी? 2026 मध्ये द्यावी म्हणून असा प्रश्न विचारलेला आहे. तर भारत आहे का, चीन केलाय का, अमेरिका केलाय का, पाकिस्तान केलाय? तर आता तुम्ही याच्यामध्ये लॉजिक लावा. तुम्हाला ऑप्शन याच्यातले कट करायचे. तर पाकिस्तान देईल का, देणार नाही, कारण पाकिस्तान त्याच्या अगेन्स्ट आहे. त्यानंतर चीन पण देणार नाही, चीन पण त्याच्या अगेन्स्ट आहे. त्यानंतर भारत त्याचा मित्र असू शकतो, त्यामुळे असू शकते. अमेरिका पण असू शकतं, कारण अमेरिका त्याचीच देश आहे. ठीक आहे. तर ह्या ऑलरेडी आपण 2 ऑप्शन कट केले, तर 2 ऑप्शन उरले. त्या 2पैकीच आन्सर यामध्ये असणार आहे का? तर नाही आहे. असे प्रश्न जे आहेत हे खूप लक्षाचे आहेत, महत्त्वाचे आहेत. आता आपण पाकिस्तान कट केला आहे, भारत ठेवलेला आहे, चीन कट केलेला आहे आणि अमेरिका ठेवलेला आहे. पण पाकिस्तानला या ठिकाणी हेल्पची गरज आहे. ठीक आहे. सध्या पाकिस्तानला हेल्पची गरज आहे, त्यांना पैशाची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही अमेरिकाला याला दाखवत नाही की मी तुमच्यासोबत आहे वगैरे, त्यासाठी त्याला अमेरिकाचं मदत भेटणार नाही. तर हे कोणी केलेलं आहे? तर ह्या अमेरिकेमध्ये कोणतं? हे भारत नाही आहे, चीन नाही आहे, त्यानंतर अमेरिका नाही आहे. तर करेक्ट आन्सर आहे पाकिस्तान. ठीक आहे. पाकिस्तानने याचं मागणी केलेली आहे. ते करेक्ट आन्सर पाकिस्तान. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारताकडून सर्वाधिक कसोटी शतक ठोकणारा विकेट कीपर कोण ठरलेला आहे? तर सर्वाधिक शतक ठरणारा विकेट कीपर कोण आहे? तर KL राहुल नाही आहे,
करुण नायर नाही आहे, दिनेश कार्तिक नाही आहे, तर करेक्ट आन्सर असणार आहे रिषभ पंत. रिषभ पंतनी सर्वाधिक शतक ठोकवणारा प्लेअर बनलेला आहे तो रिषभ पंत. त्यानंतर पहा रिषभ पंतने किती शतक ठोकले हा पण याच्यामध्ये ऑप्शन आलेला आहे. आता रिषभ पंतने किती शतक ठरवणारा किपर ठरलेला आहे, तर तो आहे 7 शतक ठरविणारा. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर याचं 7 असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पहा पुढचं. पाकिस्तान देशाने 2026चा शांतता नोबेल पुरस्कार कोणाला देण्याची शिफारस केली आहे? तर याचा आन्सर आत्ताच आपण पाहिलेलं आहे. आन्सर काय सगळ्यांना माहिती आहे, डोनाल्ड ट्रम्प याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेला प्रश्न आहे आपण. त्यानंतर पॅरिस डायमंड लीग म्हणजे भालाफेक 2025 स्पर्धेमध्ये विजेतापद कोणी पटकावलेलं आहे? तर पॅरिसमध्ये कोणी हे जिंकलेलं आहे, तर ते जिंकलेलं आहे नीरज चोप्राने. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे नीरज चोप्रा. त्यानंतर अनंता चंद्रकासन हे कोणत्या देशाचे MIT विद्यापीठाचे प्रोवोस्टपदी नियुक्ती होणारे पहिले भारतीय ठरले आहेत? अनंता चंद्रकासन. तर याचं करेक्ट आन्सर आहे अमेरिका या ठिकाणी पहिले ठरले आहेत. त्यानंतर पुढचा 10वा प्रश्न. भारताचा भालाफेक पट्टू नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीगमध्ये 2025मध्ये किती मीटर भालाफेक करत विजेतापद पटकावले आहे? तर याचं आन्सर आहे किती मीटर? 88.16. 88.16 म्हणजे ऑप्शन डी याचं हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचा 11वा प्रश्न. अमेरिका देशाच्या MIT विद्यापीठाचे प्रोवोस्टपदी कोणती नियुक्ती झाली आहे किंवा कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ते आत्ताच पाहिलंय अनंता चंद्रकासन. ठीक आहे, हे प्रश्न पहा अशाच रिलेटेड क्वेश्चन असतात. तर एक क्वेश्चन आलेला आहे, त्याच्यानंतर त्याच्याच संबंधित 2-3 क्वेश्चन बनतात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन पूर्णपणे समजून घेऊनच पुढे जाणं महत्त्वाचं आहे. कोणत्या देशाच्या महिला मल्लांनी 23 वर्षाखालील आशिया कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सांघिक विजेतेपद पटकावले आहे? ठीक आहे, तर कोणती महिला आहे ती भारत देशातली महिला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 23 वर्षाखालील आशिया कुस्ती चॅम्पियनशिप भारतीय महिला संघाने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? तर ते किती जिंकले आहेत? ते 4 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत, ऑप्शन डी. त्यानंतर 23 वर्षाखालील आशिया कुस्ती स्पर्धा चॅम्पियनशिप 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती? ती जी केली होती बी ऑप्शन आहे व्हिएतनाम या ठिकाणी ती आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर 23 वर्षाखालील आशिया कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये पुरुष फ्रीस्टाईल स्पर्धेत भारताच्या विक्कीने किती किलो गटात सुवर्णपदक जिंकलं आहे? भारताच्या विक्कीने किती kg मधला विजेतेपद झालेला आहे, तर तो कितीचा आहे? ज्यांना आन्सर माहिती आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. हा करेक्ट आन्सर आहे 97. तर ऑप्शन नंबर ए. त्यानंतर पुढचा प्रश्न. सेना देशामध्ये सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा आशियाई गोलंदाज कोण ठरला आहे? तर कोण आहे तो? कुशल मेंडिस नाही आहे, रवींद्र जडेजा जे आहे, अश्विन नाही आहे, तर जसप्रीत बुमराह जे आहे. ऑप्शन नंबर सी त्याचं करेक्ट आन्सर आहे जसप्रीत बुमराह. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहून घेऊ आपण. 17वा. 23 वर्षाखालील आशिया कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये पुरुष फ्रीस्टाईल स्पर्धेत भारताच्या संघाने किती सुवर्णपदक जिंकली आहेत? तर किती सुवर्णपदक जिंकली आहेत भारताच्याने? एकूण 6. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर ए एकूण 6. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. कोणत्या देशाच्या पुरुष क्रिकेट संघ T20 वर्ल्ड कप 2026 साठी पात्र ठरला आहे? कोणता देश क्रिकेट खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. क्रिकेट संघ T20 वर्ल्ड कप 2026 साठी पात्र ठरलेला आहे. तर यामधला एक नवीन देश आहे तो असणार आहे कॅनडा, जो नवीन ऑलरेडी वर्ल्ड कप T20 साठी पात्र ठरलेला आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. त्यानंतर कोणत्या विद्यापीठाने अनुसूचित जमातीसाठी जय हिंद योजना सुरू केली आहे? तर ही दिल्ली युनिव्हर्सिटीने ही सुरू केलेली आहे जय हिंद योजना. तर पहा त्याच्यामध्ये प्रश्न पडू शकतो जय हिंद योजना काय आहे, तर त्यासाठी पण तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. पायामध्ये ICC T20 वर्ल्ड कप 2026 कोणत्या देशात होणार आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. वर्ल्ड कप 2026 हे कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर हे भारत आणि हे इंग्लंड होणार आहे का? वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान होणार आहे का? श्रीलंका आणि अमेरिका होणार आहे किंवा भारत आणि श्रीलंका? तर या करेक्ट आन्सर आहे भारत आणि श्रीलंका. हे 3 ऑप्शन रॉंग आहेत, बाकीचा 4था ऑप्शन करेक्ट आहे.
त्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये कोणत्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी जय हिंद योजना सुरू केली आहे? आत्ताच हे आपण पाहिलेलं आहे. याच्यामध्ये एस टी, OBC, EWC आहे, पण हे चालू कोणासाठी केलेलं आहे? एस टीसाठी चालू केलेलं आहे. ठीक आहे, करेक्ट आन्सर एस टीसाठी ही जय हिंद योजना चालू केली आहे दिल्ली युनिव्हर्सिटीने. दिल्ली युनिव्हर्सिटीने एस टी विद्यार्थ्यांसाठी कोणती योजना सुरू केली आहे? तर ती कोणती आहे? आत्ताच पाहिलं आपण, जय हिंद योजना. लक्षात असू द्या, प्रश्नामध्येच उत्तर असते, उत्तरमध्येच प्रश्न असतो. त्यानंतर डिजिटल पेमेंट अवॉर्ड 2024-25 कोणता किंवा कोणाला मिळाला आहे? ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकला हा डिजिटल पेमेंट अवॉर्ड मिळालेला आहे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक. त्यानंतर वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे 2025 कधी साजरा करण्यात आला? तो आहे 22 जूनला साजरा करण्यात आला आहे, वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे. त्यानंतर कोणत्या राज्याच्या देशातील पहिली योग नीती जाहीर केली आहे? पहिली योग नीती, तर ती आहे उत्तराखंडनी पहिली योग नीती जाहीर केलेली आहे.